नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती 2026 बद्दल संपूर्ण आणि अचूक माहिती. म्हणजेच संक्रांत कशावर आहे, संक्रांतीचे धार्मिक महत्त्व काय आहे, शुभ अशुभ गोष्टी आणि पूजाविधी. जसं आपल्या सर्वांना माहितीच आहे, मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र सण आहे. या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि उत्तरायणाला सुरुवात होते. उत्तरायण म्हणजेच सकारात्मक ऊर्जा, प्रगती आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक. 2026 साली मकर संक्रांती 14 जानेवारी रोजी बुधवारी साजरी केली जाणार आहे. याचा पुण्यकाळ दुपारी 3:13 आहे. या दिवशी सूर्यपूजा, स्नान, दानधर्म याला विशेष महत्त्व आहे. संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गूळ याचे सेवन केले जाते. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, हाच संदेश या सणातून मिळतो. या दिवशी गरिबांना अन्नदान, वस्त्रदान केल्यास पुण्य लाभते असे मानले जाते. याबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते की संक्रांतीने संक्रासूर राक्षसाचा वध केला अशी एक कथा आहे. तसेच शनिदेवाने आपल्या मुलाला भेटण्यासाठी मकर राशीत प्रवेश केला म्हणूनही हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी गरिबांना अन्नदान, वस्त्रदान केल्यास पुण्य लाभते असे मानले जाते. सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यास आरोग्य आणि तेज प्राप्त होते. मैत्रिणींनो, मकर संक्रांती हा फक्त सण नाही तर सकारात्मक विचार, एकमेकांशी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.